गुड मॉर्निंग फ्रेंड, कसे आहेत? बरे आहेत का? मी दीपाली. माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आता रक्षाबंधन असल्यामुळे मी आज साडी घातलेली आहे आणि शूट दुसऱ्या दिवशी टाकला आहे व्हिडिओ. मी शूट केले, मला वेळच भेटला नव्हता. आणि रक्षाबंधन निमित्त मेहंदी काढी ही सोपी आणि सरळ पद्धतीची आणि पटकन अशी होईल मी अशीच काढते. एवढी काही मला डिझाईन येत नाही बनवता बरं का. अशी साधी तरी कधी मनात आलं तर छान निघते, कधी मनात नसलं तर मग ती एडेवाकडेच येते. त्याच्यामुळे मी जास्त ध्यान देत नाही. मग अशीच आपली साधी सिंपल मेहंदीच असते. मग आज साडी वगैरे घातली. आज उपवास होता तर केस वगैरे धुतले होते. उपवासाला धुवावं लागतात आणि म्हटलं आता सणावाराला साडी घालते, रोज तर मॅक्सीच असते. म्हटलं चला आता आंघोळ वगैरे झाली, सगळं झाले आणि चला आपली किचनमध्ये एंट्री. जेवण बनवायचं होतं, उपवास होता तर लवकर आवरायचं होतं. म्हटलं जेवणाची सुरुवात करायच्या अगोदर चहा पिवावं लागती. चहा तर मी शक्यतो भरपूर टाळते, पण कसं आहे आता चहाची सवय असल्यामुळे ती पिवावंच लागते. थोडीफार पेल्याशिवाय जरसक माइंड जरा फ्रेश होत नाही. नाहीतर मग मी चहा आता वर्कआउट करते तर चहा कमी प्रमाणामध्ये केलेली आहे. नाहीतर मी सारखी दिवसातून सकाळी 2दा-3दा करून प्यायची आणि आता कसं सकाळी एकदा पिते आणि संध्याकाळी एकदा, 2च वेळेस चाय पिते. नाहीतर मग पहिले माझा चाय जेव्हा मनात आलं तेव्हा करून प्यायचे. आता वर्कआउट चालू केल्यामुळे चाय कमी केली आणि शक्यतो मला चाय बंदच करायची. कानून शक्य होतं आहे का नाही होत माझ्याशी प्रयत्न तर चालू आहे. आता चाय बनवली म्हटलं आता मी लगेच गरम गरम चाय पित नाही, थोडी नॉर्मल थंडी होती ते नंतर पिते. चाय ओतून घेतली. आता आज ठरवलं होतं बटाटा बनवायचा. बटाटा मग म्हटलं आता चहा कुकर ठेवलं गॅसवरती आणि कुकरला बटाटे लावून घेतले आणि म्हटलं कुकरवर लवकर शिजन ना. मुलं पण घरी असल्यामुळं मुलांचे पण कामं होते, मुलांना पण आवरायचं होतं आणि माझं तर झालं होतं पण मुलाचं पण राहतं आहे. मग कुकरमध्ये काय केलं मी, बटाटे टाकले, मस्त 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि पटकन शिजले होते बटाटे. मी एवढी पहिल्यानं नव्हते लावत कुकरला, पण आता लावते. पहिल्यानं मी टोपातच टाकायचे मग कुकरमध्ये टाकले, 2 शिट्ट्या करून घेतल्या. म्हटलं बटाटे शिजेपर्यंत आपले टमाटर, कांदा, मिरची, लसण हे सगळं कट करून घ्यावं. मग बटाटे पण शिजून झालेत. आता आलं लसणाची पेस्ट पण करून घेतली. आता फोडणी करून घ्यायची होती. कढई ठेवली गॅसवरती. मग 4च बटाटे होते कारण की त्याचीच भाजी भरपूर अशी उरली. मुलांना काही नसतं, खीरच खाल्ली, खीरपुरी भरपूर अशी उरली होती भाजी. मी खाल्ली थोडी आणि तळीव काढलं तर जेवण जात नाही, मला तर नाही जात. असं तळीव वगैरे काही बनवलं त्या दिवशी जेवण जात नाही आहे. मग म्हणजे जातच नाही आहे मला तर जातच नाही आहे तळीव वगैरे असं काही घरामध्ये बनवलं तर. म्हटलं आता मुलगी बोलली हिरवी बनव मम्मी, भाजी हिरवी बनव, पण मिरची नव्हती माझ्याकडे, 2च होती. नाहीतर अगोदर मी मिरची कुटून टाकली असती. मस्त टेस्ट खूप छान लागते बटाट्यामध्ये. याच्यामध्ये बनवतात ना वडापावमध्ये, तिला तशी करायची कर बोलली होती, मला बोलली तशी कर, पण मिरची नव्हती. त्याच्यामुळे मग मी 2च मिरच्या कट केल्या, पण छान झाली होती. कढई ठेवली गॅसवरती. कढईमध्ये तेल टाकलं, जिरं टाकला, कढीपत्ता टाकला, मस्त तळून घ्यायचं आहे. आणि आता आपले जे वाटण जेवढं आपण कट केले ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि बनवायची. सुक्कीच बनवली होती मी, रश्श्याची नव्हती बनवली भाजी. आलं लसणाची पेस्ट पण बनवली होती. मी रेडीमेड कधीच यूज करत नाही, माझी घरीच बनवत असते. जेव्हा मला भाजी बनवायची तेव्हाच मी बनवते आणि लगेच टाकते. नाहीतर मी अशी रेडीमेड अजून आणली पण नाही कशी आहे. मी फक्त मोबाईलवरती टाकतात ना फ्रेंड लोक, तेच बघते. मी अजून यूज केलेली नाही आणि मी करतसुद्धा नाही आहे. कधीची बनवलेली असते, कधीची नाही. आपल्याला थोडा लसूण सोलायला वेळ लागेल, पण मी घरीच बनवते. मग सगळं टाकून घेतलं, मस्त तळून घेतले. आता बटाटे थंडे झाले होते, थंड्या पाण्याने धुवून घेतले 2 वेळेस आणि मग म्हटलं आता फोडायला कसं बरं पडेल. मी कट करून नाही टाकले, मी नुसते फोडून टाकले. फोडल्यानं छान होते. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर थोडं पाणी टाकू शकता तुम्ही. मी पाणी नव्हतं टाकलं, मला सुक्कीच बनवायची होती. आणि मुलगा बोलला होता पुरी पण बनव, मग पुरी पण बनवली होती आणि मस्त खीर पण बनवली होती. मग आता मस्त मसाले तळून घेतले, जे तुमच्याकडे मसाले ते तुम्ही टाका. मस्त मिक्स करून घेतले. आणि आपण कसं आहे ना, काही रेसिपी काही असं चांगलं बनवायचं असलं सणासुदीच्या दिवशी बनवते, असं एरी तर बनवणं होत नाही आणि बनवत पण नाही. असं आता सगळ्यांच्या ड्युट्या, मुलांची स्कूल, सगळं घाई गडबडीचंच असते जीवन आपलं.
त्याच्यामुळं बनवणं होत नाही. आणि सुट्टी वगैरे असली तर मुलं संडेला काही लवकर उठत नाही आहे, मग काही असं बनवतच नाही. असं तेलकट आता कसं आहे खात पण नाही एवढं कोणी, पण मग खीरपुरी आवडते, मला पण आवडते आणि लेकरांना पण आवडते माझ्या. म्हटलं तिखट काही तोंडी लावायला असं काही वेगळं, म्हणून मी पटकन अशी बटाट्याचीच भाजी बनवा म्हणून. मी काही रात्री मार्केटमध्ये गेले नव्हते काही सामान आणायला, कारण की माझी तब्येत बरी नव्हती. त्याच्यामुळं मग मी काही शॉपिंग केली नाही. भाजीला पण नव्हतं आणलं आणि मुलांना राख्या वगैरे ते पण नव्हतं आणलं. म्हटलं सकाळीच घेऊ, आणि थोडा भुरभुर पाऊस चालू असल्यामुळं मग मी गेलेच नाही आहे. म्हटलं जाऊ द्या, आणि व्हिडिओ दुसऱ्या दिवशी टाकते, कारण की त्या दिवशी मला वेळच भेटला नाही आहे टाकायला. मुलं लेट उठले आणि सगळं तयारीत मला शूट करायचं होतं, माझा उपवास होता, मग सगळंच राहून गेलं. मग असं साध्याच दुकानातून आणल्या मुलांना राख्या. म्हटलं जाऊ दे आता. मस्त मसाले टाकून घेतले, फोडणी तळून घेतली आपली, आणि मॅश केलेले बटाटे त्याच्यामध्ये टाकायचे, पूर्ण मिक्स करून घ्यायची. आणि कोथिंबीर काढायला गेले याच्यामध्ये फ्रीजमध्ये, तर मला थोडी कांद्याची पात दिसली. म्हटलं आता कांद्याची पात आहे तर त्याच्यामध्ये ॲड करा, पण कांद्याच्या पातीनं पण टेस्ट छान आली होती. थोडा अंबारी मसाला गावाकडून आणला होता, तो पण टाकला त्याच्यामध्ये. आता संपत आला आहे. मी उन्हाळ्यामध्ये 2 पाकीट आणले होते, आता थोडेच राहिले. आता गेले गावी कशाला तरी तर मग घेऊन येते. इकडे काही भेटतोय पण चांगला नसतोय, मग मी जेव्हा गावी गेले तेव्हाच मी मोठं पॉकेट घेऊन येत असते. भरपूर दिवस जाते, मग 6-7 महिने तर जाते. छोटे छोटे आणले होते 2, मोठं पाकीट नव्हतं भेटलं दुकानामध्ये, मग तेच यूज करत असते. म्हटलं बटाट्याची भाजी, मग टाकून दिले बटाटे, चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि मस्त मिक्स करून घेतलं. पाणी टाकू शकता तुम्हाला जर टाकायचं आहे तर. मी फोडणीमध्येच कांद्याची पात टाकायची होती, पण मी नंतर जेव्हा मी कोथिंबीर काढायला गेले तेव्हा मी बघितली कांद्याची पात. म्हणलं टाकून बघूया, पण कांद्याच्या पातीनं चव चांगली आली होती. पूर्ण असं मिक्स करून घेतलं. आणि तुम्ही काय बनवलं होतं रक्षाबंधनला नक्की कमेंट करून सांगा. तुमचं रक्षाबंधन कसं गेलं आहे, कसं गेलं आहे आणि आमचं तर खूप छान गेलं आहे रक्षाबंधन. आणि रक्षाबंधनला कसं आहे, माझे भाऊ गावी असतात आणि मी इकडे असते, तर माझं काही जाणं होत नाही आहे काही निमित्ताने. म्हणजे मुलांचे स्कूल, आता मुलांची एक्झाम चालू होते म्हणून मी काही गेले नाही आहे, नाहीतर मग असं तर पाठवतच नाही आहे, लांब असल्यामुळं माझं जाणं होत नाही आहे रक्षाबंधनला. तसं तर लग्न झालं तशी तर मी गेलेच नाही आहे. एकाच वर्षी गेले होते, गावी होते तेव्हा. इकडं असल्यावर माझं जाणंच होत नाही, आणि लांब असल्यामुळं जातच नाही मी. सुरुवातीला लग्न झालं तर तेव्हाच भाऊ येत होता माझा, 2-3 वर्ष येत होता, आणि आता त्याला पण ड्युटी असते, तर मग येणं होत नाही माझ्या भावाचं पण. असं काही आहे स्टोरी आमची. जाऊ दे आता. मस्त मला आहे ना तांदळाची खीर बनवायची होती, आणि मग तेल टाकलं, आणि तूप आमच्या घरात मुलीला आवडत नाही माझ्या, त्याच्यामुळे मी तूप टाकलं नाही. तर तुपातच भाजा तुम्ही. तूप माझ्या मम्मीने भरपूर दिलेलं आहे, पण मुलीला आवडत नाही, त्याच्यामुळं मग ती खात नाही, त्याच्यामुळं मग मी टाकलं नव्हतं. तुपामध्ये खमंग भाजून घ्यायचं, आणि आपलं जे मिश्रण थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये बारीक करायचं. त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आणि आता ते थंड नव्हतं झालं, म्हटलं तोपर्यंत आपण दूध ठेवू उकळायला. कढईमध्ये दूध टाकलं, मस्त दूध उकळून घेतलं. आणि जे आपलं त्याची रेसिपी शूट नव्हती केली, माझ्या मागं जरा घाई होती, आणि त्याच्यामध्ये जे आपले तांदूळ भाजले ते टाकायचे. त्याच्यामध्ये थोडं साखर टाकली, तुम्हाला जसं गोड खाता त्याच्याप्रमाणे. आणि मला थोडं घटसर बनवायचं होतं, त्याचं थोडं पातळ नव्हती बनवायची. तुम्हाला पातळ बनवायची दूध जास्त टाका. आणि थोडे ड्रायफ्रूट टाकले, थोडी इलायची पावडर टाकली, आणि मस्त उकळून घेतली. आणि कढल्याच्या नंतर एका टोपामध्ये काढून घेतली. छान झाली होती, आणि मी खाल्ली थोडी, आणि मुलांना नंतर दुपारी पण खाल्ली. म्हटलं आता नंतर कधीतरी बनवून तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करायची. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करा, मला कमेंट करा. आणि पुरी पण बनवून घेतली पटापट. बनवतात भरपूर, पण मग असं तेलकट वगैरे जात नाही आहे, खायला मन होत नाही. काय पता तेलाच्या वासानं कशानं मला असंच होतं आहे. असं घरात काही बनवलं तर त्या दिवशी तरी मला काही हे होत नाही आहे, मला म्हणजे असं धकत नाही आहे, असंच होतं आहे. काय पता कसं होतं आहे तर, म्हणजे मला असं मन नाही होत. मग मी काही पुऱ्या बनवल्या,
आणि काही चपात्या बनवल्या. म्हटलं पुरी आता उपवास आहे, दिवसभर जेवायचं नाही आहे. मग हे 2 पुरी खाल्ली मी आणि चपात्या पण बनवून घेतल्या. म्हटलं उरल्या तर चालेल, पण चपात्या पण बनवून घेतल्या. पटापट अशा पुऱ्या बनवून घेतल्या. साईडला आपली बटाट्याची रेसिपी पण रेडी झाली होती आणि आपली खीर पण रेडी झाली होती. मी राईस नव्हता बनवला आणि आपल्या पुऱ्या पण रेडी झाल्यात. बघू शकता मस्त फुगल्यात आपल्या पुऱ्या, मस्त झालेल्या आहे पुऱ्या. चला आता आमची सगळी रेसिपी रेडी झाली आहे. आम्ही असा काही मेनू बनवला होता रक्षाबंधनचा स्पेशल, म्हणजे रक्षाबंधन स्पेशलच म्हणा. मस्त असं पुरी, खीर, बटाट्याची भाजी मस्त झाली होती. आणि तुम्ही काय बनवलं रक्षाबंधनला नक्की कमेंट करून सांगा. चला आता मला पण उपवास सोडायची घाई होती, बाकीचे कामं पण राहिले होते माझे करायचे आणि पटकन असं जेवण बनवून घेतलं आणि लगेच जेवायला बसलो. बघू शकता आता बटाट्याची भाजी रेडी आहे आणि आपली खीर पण रेडी आहे. बटाट्याची भाजी अशी सुकी बनवली होती आणि खीर पण अशी घटसरच बनवली होती मी, बघू शकता. आणि आपल्या चपात्या पण रेडी आहे, पुरी पण रेडी आहे. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत